नमस्कार मंडळी, आजकाल प्रत्येक आई आपल्या मुलांना डब्याला मैद्याचे अनहेल्दी बिस्किट किंवा खराब तेलात तळलेले बाहेरचे स्नॅक्स देत असतात. कारण की सकाळी उठायला उशीर झाला की हाच एक पर्याय असतो. आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहू शकता भरपूर हाय प्रोटीन पौष्टिक खारे बिस्किट बनवून दाखवणार आहे. एकदा बनवा, 15 दिवस बंद डब्यात ठेवून खाऊ शकता. अजिबात नरम पडणार नाही. पाहिलंत ना किती कुरकुरीत आहेत आणि तितकेच पौष्टिक सुद्धा. हा स्नॅक्स बनवायला कमी वेळ सुद्धा लागतो व घरच्या कमी साहित्यात सुद्धा तयार होतो. चला तर मंडळी, बोलण्यामध्ये आता जास्त वेळ वाया न घालवता लगेचच हा टेस्टी स्नॅक्स बनवायला घेऊ. तर मंडळी, ते हाय प्रोटीन स्नॅक्स बनवण्यासाठी मी ही पिवळीवाली मूग डाळ घेतलेली आहे, म्हणजेच की पॉलिशची डाळ आहे. आणि ही डाळ रोजच्या घरातील वापरातली, म्हणजेच की जी वाटी आपण वापरतो त्या वाटीनं अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे. आणि या डाळीला आपल्याला काय करायचं आहे, फक्त अर्धा तासासाठी कडकडीत गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 2 तासासाठी नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता. तर इथे मी अगोदरच अर्धी वाटी मूग डाळ ही भिजत ठेवली होती, कडकडीत गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. आणि यामधलं पूर्ण पाणी वेगळं करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता डाळ चांगल्या प्रकारे भिजली सुद्धा आहे आणि फुलली सुद्धा आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, तर आता ही डाळ वाटण्यासाठी मी एक छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही संपूर्ण डाळ काढून घ्यायची आहे. आणि या डाळीमध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. जर वाटत नसेल तर तुम्ही एखादी चमचा वापरू शकता. तर या डाळीला आपल्याला एकदम असं गुळगुळीत मऊसूत वाटून घ्यायचं आहे. वाटून घेतलेली डाळ आपल्याला एका मोठ्याशा अशा परातीमध्ये काढून घ्यायची आहे. आणि अजिबात पाण्याचा वापर न करता मी डाळ वाटून घेतलेली आहे. जर तुमची डाळ वाटत नसेल तर तुम्ही कमीत कमी पाण्याचा वापर करून इथे डाळ वाटून घेऊ शकता. एकदम स्मूथ आणि गुळगुळीत डाळ मी वाटून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला काही पिठं आणि मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून हा स्नॅक्स पौष्टिक आणि टेस्टी होईल. तर सर्वात अगोदर मी गव्हाचं पीठ घेतलेली आहे. ही झाली 1 वाटी आणि ही झाली दुसरी वाटी. म्हणजेच की आपण ज्या वाटीने डाळ घेतलं त्याच वाटीने आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैद्याचा सुद्धा वापर करू शकता. आता इथे 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी एकदम बारीक रवा घेतली. तुमचा रवा जर जाड असेल तर तुम्ही मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊ शकता. आता या स्नॅक्समध्ये कुरकुरीतपणा जास्त येण्यासाठी इथे 2 चमचे तांदळाचे पीठ घेतलेली आहे. तर इथे मसाल्यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेली आहे, म्हणजेच की मिरचीचे कुटलेले दाणे. रंग चांगला येण्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर. फ्लेवर चांगला येण्यासाठी 2 चमचे कसुरी मेथी घेतलेली आहे. आणि कसुरी मेथीचा फ्लेवर आणखीन वाढण्यासाठी इथे हातावर चोळून घ्यायची आहे आपल्याला. आता यासोबतच इथे 1 चमचा ओवा घेतलेली आहे. ओव्याला सुद्धा आपल्याला असं हातावर चोळूनच घ्यायचा आहे. चोळल्यामुळे यांचा फ्लेवर आणखीन वाढतो. तर इथे आपले खारे बिस्किट एकदम चांगले दिसण्यासाठी मी इथे कलोंजी घेतलेली आहे 1 चमचा, म्हणजेच की कांद्याच्या बिया. आणि जर तुमच्याकडे कलोंजी नसेल तर तुम्ही 1 चमचा काळे तीळ सुद्धा इथे वापरू शकता. चवीनुसार मीठ टाकल्यावर आता या स्नॅक्समध्ये तेलकटपणा न येण्यासाठी तर इथे मी 2 ते 3 चमचे गरम तेलाचं मोहन वापरत आहे. एकदम तेल आपलं कडकडीत असलं पाहिजे. जराही थंड तेलाचा वापर करू नका. आता या सर्व जिन्नसांना आपल्याला मोहन घातलेल्या तेलामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे. एखाद्या चमच्यानंच असं तुम्ही मिक्स करून घ्या अगोदर, मग शेवटी थोडंसं थंड झाल्यानंतर हातानं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मंडळी सर्व जिन्नसांना मी चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मोहनी अशा प्रकारे पडलेली आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे आपली मूठ वळली जाते. आता काय करायचं आहे आपल्याला, यामध्ये असं थोडं थोडं पाणी वापरत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. ना जास्त घट्ट ना जास्त पातळ, थोडंसं सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे थोडं थोडं पाणी वापरून असं सैलसर मी पिठाचा गोळा तयार करून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, पिठामध्ये रवा वापरल्यामुळं आपल्याला फक्त 10 मिनिटापर्यंत आपल्याला पिठाला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. त्यासाठी आपल्याला पीठ वरून कोरडं पडू नये म्हणून असं झाकण ठेवून वाट पाहायची आहे. पिठाला सेट होऊन 10 मिनिट झालेले आहेत. आणि जर तुमचं पीठ कोरडं पडलं असेल तर तुम्ही 2 ते 3 थेंब तेल वापरून इथं पीठ असं मऊ करून घेऊ शकता. पण मी तेलाचा वापर न करता तसं पीठ एकदम मऊ असं करून घेते. असं पीठ मऊ केल्याच्या नंतर आपल्याला एक छोटासा उंडा काढून घ्यायचा आहे. असं उंडा बनवून घेतलं की आपल्याला या उंड्याला लाटून घ्यायचं आहे. आणि उंड्याला पीठ लावायची गरज नाही, कोरडं पीठ न लावताच आपल्याला असं लाटून घ्यायचं आहे. ना जास्त पातळ ना जास्त जाड, असं मीडियम चपातीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. ना जास्त जाड ना जास्त पातळ असं मीडियम चपाती मी लाटून घेतलेली आहे. आता या लाटून घेतलेल्या चपातीमधून आपल्याला चौकोन भाग काढून घ्यायचा आहे. एका चाकून किंवा एका चमच्यानं असं चौकोन भाग आपल्याला आधी काढून घ्यायचा आहे, कारण एका सेटमध्ये आपले खारे बिस्किट तयार होतात. आता कापून घेतल्याच्या नंतर हे आपल्याला शिल्लकचं पीठ म्हणजे बाजूचं पीठ आपल्याला काढून मळून घेतलेल्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे. आणि मी हा डिझाईनवाला चमचा वापरले आहे. जर तुम्ही साधा चाकू वापरून बनवलं तरी चालेल, जर तुमच्याकडे असेल तर या चमच्याचा तुम्ही वापर करू शकता. आता काय करायचं आहे आपल्याला, या चौकोनमधून आपल्याला छोटे छोटे चौकोन करून घ्यायचे.
तुम्हाला जसे आवडतील त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता. पण मी जास्त मोठे पण नाही जास्त छोटे पण नाही असं मीडियम साईजचे चौकोन करत आहे. यामधून असा चौकोन भाग काढायचा. तुम्हाला कट केलेला मी एक दाखवते. अशा टाईपचे चौकोन केले. जर तुम्हाला शंकरपाळ्यासारखा आकार आवडत असेल तर तुम्ही त्या टाईपचे पण इथे कापून घेऊ शकता. नसेल तर डायमंड शेपमध्ये कापायचे असतील ते सुद्धा कापू शकता. पण मी असे चौकोन कापले आहे. आता सर्व खारी बिस्किटाला आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. पण त्याआधी एक मी तुम्हाला दाखवते. आपले खारी बिस्किट फुगू नये यासाठी जे आपण कट करून घेतलंय त्यामध्ये असं काटा चमच्याने असे होल करून घ्यायचे. पाहिजे तसे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तरी त्या अगोदरच तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल आपल्याला कसं गरम पाहिजे, फक्त कोमट गरम पाहिजे. जास्त कडकडीत गरम करून धूर निघू द्यायचं नाही आपल्याला. ना मीडियम गरम करायचं आहे आणि गॅसला आपल्याला एकदम मंद आचेवरच ठेवायचं आहे. आता तेल आपलं कोमट गरम झालेलं आहे तर आपल्याला एक एक स्नॅक्स असा सोडून घ्यायचा आहे. एक एकच सोडायचा आहे. एकदम जास्तीचा टाकून घ्यायचा नाही आतमध्ये. आणि बघू शकता स्नॅक्सला हलक्याशा बुडबुडे यायला लागल्यात. म्हणजे थोडीशी किंचित येत आली की एकदम असं कुरकुरीत स्नॅक्स आपले तळून तयार होतात. आणि जोपर्यंत आपले स्नॅक्स तळत नाहीत तोपर्यंत गॅस आपल्याला एकदम मंद आचेवरच ठेवायचा आहे. आता पॅन मध्ये जितके बसतील तितके स्नॅक्स मी टाकून घेते. आता चमचा किंवा जारी लगेच चालवायची नाही आपल्याला. पूर्ण स्नॅक्स असं वरी पोहू द्यायचं. तेव्हाच आपल्याला आलटून पलटून दोन्ही साईडनं एकदम कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. तरी ते पाहू शकता मंडळी, हलकासा रंग वेगळा होईपर्यंत आलटून पलटून गॅसला मंद आचेवर ठेवून मी असं कुरकुरीतपणा येईपर्यंत तळून घेतलेला आहे. आता या बॅचला काढून घ्यायचा आहे. आणि जेव्हा आपण ही बॅच काढतो ना तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि गॅस बंद केल्याच्या नंतर हलकंसं कोमट तेल होऊ द्यायचं. मग त्यानंतर राहिलेली बॅच आपल्याला तळून घ्यायची अशाच पद्धतीने. ज्या पद्धतीने मी तुम्हाला हा स्नॅक्स तळून दाखवली आहे त्या पद्धतीने तर 1% सुद्धा तेलकट होणार नाही. डब्याला किंवा मधल्या वेळेस असा खाऊ बनवा 15 दिवसापेक्षा जास्त दिवस टिकेल. बंद डब्यात ठेवल्यावर अजिबात नरम नाही पडतील. मैद्याचे बिस्किट किंवा बाहेरचे तळलेले खाण्यापेक्षा असे हेल्दी खारे बिस्किट बनवून तरी बघा. स्टोअर करण्या अगोदरच संपतील. पाहिलंत ना किती कुरकुरीत व खुसखुशीत, जिभेवर ठेवताच विरघळतील. तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये